नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल pro_capital मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 2017 साली काश्मीरच्या हाजिन भागात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या एका अत्यंत धोकादायक ऑपरेशनमध्ये सीआरपीएफचे कमांडंट चेतन कुमार चीता आपल्या जवानांचं नेतृत्व करत होते. अचानक झालेल्या भीषण गोळीबारात त्यांना सलग 9 गोळ्या लागल्या. डोकं, डोळा, हात, पोट अशा शरीराच्या अतिशय नाजूक भागांवर झालेल्या या जखमा कुठल्याही माणसाचा जीव घेण्यासाठी पुरेशा होत्या. पण चेतन चीता हे सामान्य नव्हते. ते देशासाठी लढणारे योद्ध होते. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीनं दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास 1.5 महिना ते कोमात होते. डॉक्टरांसाठी त्यांचा जीव वाचवणं हे मोठं आव्हान होतं. अनेक शस्त्रक्रिया, असह्य वेदना आणि दीर्घ पुनर्वसनाचा काळ हे सर्व त्यांनी अपार धैर्यानं सहन केलं. एका डोळ्याची दृष्टी गमावली, शरीरावर कायमस्वरूपी जखमांचं व्रण राहिले. पण मनातील देशसेवेची ज्वाला मात्र क्षणभरही कमी झाली नाही. अनेकांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली, निवृत्तीचा सल्ला दिला. पण चेतन चीता यांनी हार मानली नाही. 2018 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा सीआरपीएफचा युनिफॉर्म परिधान केला आणि कर्तव्यावर रुजू झाले. हा युनिफॉर्म म्हणजे माझी दुसरी ओळख आहे, असे शब्द त्यांनी अभिमानानं सांगितले. त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी भारत सरकारनं त्यांना कीर्तीचक्र देऊन सन्मानित केले. मृत्यूला जवळून पाहूनही न डगमगणारा हा वीर आज देशातील तरुणांसाठी प्रेरणेचं प्रतीक आहे. चेतन चीता यांची कहाणी आपल्याला एकच शिकवते: शरीर जखमी होऊ शकतं, पण जिद्दच जखमी होत नाही. धन्यवाद.